ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 3. देवांकडून भगवती उमा देवीची स्तुती. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, पितामह, आपण मला मेनेचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला, तिच्या विवाहाचा प्रसंगही कथन केला. आता पुढे काय झाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, विवाह झाल्यावर पर्वतराज हिमालय मेनेला घेऊन आपल्या घरी आला. तेव्हा त्रैलोक्यातील सर्वांनी आनंदाने मोठा उत्सव केला. हिमालयाने आपल्या आप्त बांधवांना सन्मानित केले. ब्राह्मणांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मग तो पत्नीसह सुखाने कालक्रमणा करू लागला. काही दिवसांनी विष्णू आदी देव आणि महात्मा मुनी यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना पाहून हिमालयाला फारच आनंद झाला. त्यांनी सर्वांना नमस्कार केला, त्यांचा आदर सत्कार केला. मग विनयपूर्वक हात जोडून म्हणाला, आज तुमच्या आगमनाने माझा जन्म सफल झाला. माझे तप सफल झाले, माझे ज्ञानही सफल झाले. मी धन्य झालो. माझी पत्नी, माझे कुळ, माझी भूमी सर्व धन्यता पावले. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही ज्या हेतूने येथे आला आहात तो हेतू स्पष्ट करा. मी तुमची काय सेवा करू ते सांगा. त्याचे बोलणे ऐकून देवांना आणि मुनींना फार प्रसन्न वाटले. ते म्हणाले, हे महाप्राज्ञ हिमालया, आम्ही येथे कोणत्या उद्देशाने आलो आहोत ते ऐक. पूर्वी जगदंबा उमा ही दक्षकन्या सतीच्या रूपाने प्रकट झाली होती. रुद्रदेवांची पत्नी होऊन तिने प्रदीर्घ काळ भूतलावर क्रीडा केली. नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि आपल्या पदाला गेली. ही कथा तुला आणि सर्व लोकांना माहीत आहे. ती जगदंबा पुन्हा एकदा धरणीवर अवतीर्ण होऊन शिवजींची अर्धांगिनी होऊ इच्छित आहे. तसे झाले तर देवतांचा मोठा लाभ होणार आहे. ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे. ती उपवर झाली की शंकरांना दे, म्हणजे त्यांना वश असणाऱ्या सर्व देवता तुलाही वश होतील. ते ऐकून हिमालयाला फारच आनंद झाला. जगदंबा माझी कन्या होणार, केवढे हे सौभाग्य, असे म्हणून त्याने मेनेला बोलावले. ही शुभ वार्ता तिला सांगितली. मग ते सर्वजण जगदंबेला शरण गेले. एका पवित्र स्थानी स्थित होऊन श्रद्धापूर्वक तिची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे शिवलोक निवासिनी, हे सदाशिवप्रिये, हे दुर्गे, हे जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू परमकल्याणकारी आहेस, पावन आणि शांत स्वरूप आदिशक्ती आहेस. तू ज्ञानमयी आहेस, या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस. अव्यक्त प्रकृती आणि महत्त्व ही सर्व तुझीच रूपे आहेत. आम्ही तुला नमस्कार करतो. तू शुभकारक आहेस, विशुद्ध आहेस, स्थूल आहेस, सूक्ष्म आहेस. तूच सर्वाचा परम आश्रय आहेस. अंतर्विद्या आणि सुविद्येने नेहमी प्रसन्न राहणाऱ्या हे महादेवी, आम्ही तुला नमस्कार करतो. तू श्रद्धा आहेस, धृती आहेस आणि तूच सर्व गोचर आहेस. तू सूर्याची तेजस्वी किरणे आहेस. तू प्रपंचाला प्रकाशित करणारी आहेस. तू ब्रह्मापासून तृणापर्यंत सर्व जगाचे पालन करतेस. तू सनातन आहेस. तुझं आदिदेवीला आम्ही नमस्कार करतो. तू वेदमाता गायत्री आहेस, सावित्री आणि सरस्वती आहेस. तू धर्मस्वरूप आहेस, सर्वसाक्षी सर्वेश्वरी आहेस. तू सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती, मती, शक्ती, क्षुधा, तृषा, कांती, निद्रा, जागृती आदी रूपांनी स्थित आहेस. आम्ही तुला नमस्कार करतो. तू सर्वांना आनंद देणारी आहेस. तू पुण्यवंतांच्या घरी लक्ष्मी रूपाने आणि दुर्जनांच्या घरी अलक्ष्मी रूपाने वास करतेस. तू जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करती आहेस.
तू पंचतत्वाचे साररूप आहेस. तू नीतिज्ञांची नीती आहेस. तू देवसमूहांची शक्ती आहेस. तू प्राण्यांचे नाक, कान, नेत्र, मुख, भुजा, वक्षस्थल आणि हृदय यात धृतीरूपाने स्थित होऊन त्यांचे सुख वाढवतेस. तू त्यांच्यामध्ये निद्रारूपाने प्रवृत्त होऊन त्यांना आराम देतेस. हे देवी, जगाचे कल्याण व्हावे, त्यांचे चांगल्या प्रकारे पालन व्हावे यासाठी आमच्यावर प्रसन्न हो. अशा प्रकारे हिमालयासह सर्व देवांनी महेश्वरी उमा देवीची वारंवार स्तुती केली आणि तिच्या दर्शनाची उत्कट इच्छा धरून ते तेथे उभे राहिले. अध्याय 3 समाप्त. ओम नमः शिवाय.